Concept is about plant tissue culture. What is the meaning of culture? Culture म्हणजे नेमकं काय असतं? Anyone? Culture. Culture means to grow. है ना? Culture म्हणजे काय असणार आहे बेटा? To grow असणार आहे. Now what is this culture? है ना? टिश्यूचं कल्चर करायचं आहे. Means what? Simple words मध्ये सांगते. आपल्याला एखादा प्लांट आहे, कारण आपण प्लांट टिश्यू कल्चर घेतोय. एखादा प्लांट आहे, त्या प्लांटचा एक पर्टिक्युलर टिश्यू जो असेल किंवा सेल असेल तो घ्यायचा आहे, आपल्याला प्लांट कडून काढायचा आहे. त्याला आपल्याला एक ग्रोथ मीडियम मध्ये टाकायचं आहे, टेस्ट ट्यूब एक्सेट्रा. तिथे ग्रोथ मीडियम बोलतो, कल्चर मीडियम. त्याच्यामध्ये टाकून त्याला काय करायचं आहे? डिवाइड करायचं. त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन होत आहे. दॅट इज व्हॉट टिश्यू कल्चर. पुन्हा एकदा सांगते, सिंपलशी कन्सेप्ट मध्ये आधी सांगते, दॅन वी विल सी दिस वन. फर्स्ट ऑफ ऑल काय करतात हे बघ बेटा. सगळ्यात पहिले ना आपण काय करणार आहे? वी विल टेक वन प्लांट. ठीक आहे, आपण काय घेणार आहे? एक प्लांट घेतोय. या प्लांट मधला आपण एखादा जो सेल असेल तर त्याला आपण एक छोटासा टेस्ट ट्यूब घेणार आहे. दिस इज व्हॉट टेस्ट ट्यूब. इन टेस्ट ट्यूब काय टाकलंय बेटा? व्हॉट इज दिस? दिस इज ऍक्च्युअली नोन ॲज ग्रोथ मीडियम. काय म्हणायचंय बेटा त्याला? ग्रोथ medium. Growth medium, or you can say it as what? Culture medium. Growth medium or काय बोलला तुम्ही? Culture medium. So what is there in this growth medium or culture medium? तर याच्यामध्ये ना डिफरंट न्यूट्रिएंट्स असतील. काय काय असतील बेटा याच्यामध्ये? डिफरंट न्यूट्रिएंट्स असतील. मिक्सचर आहे, वॉटर आहे आणि खूप साऱ्या गोष्टींचं मिक्सचर असतं त्याच्यामध्ये. न्यूट्रिएंट्स असेल, अजून काय असणार आहे बेटा? डिफरंट जे हॉर्मोन्स असतील, जे रिक्वायर्ड असतील ते वाले. याचं अजून काय मेंटेन केलं जातं बेटा? प्रॉपर टेम्परेचर, मेंटेन्ड टेम्परेचर असेल. मेंटेन्ड व्हॉट विल बी देअर अगेन? पीएच है ना, याचा जो पीएच आहे तो मेंटेन्ड असेल, टेम्परेचर मेंटेन्ड असेल. त्याच्यानंतर न्यूट्रिएंट्स आहे, हॉर्मोन्स आहे, डिफरंट अजून जे काही रिक्वायर्ड असेल, एन्झाइम्स एक्सेट्रा, हे सगळं तुम्ही याच्यात टाकणार आहात. ओके, सो दिस इज व्हॉट द ग्रोथ मीडियम और द कल्चर मीडियम. नाउ व्हॉट यू आर गोइंग टू डू बेटा, की फ्रॉम दिस प्लांट, हा जो प्लांट आहे तर या प्लांट मधून यू आर गोइंग टू कट वन पार्ट. एक छोटासा जो पार्ट असेल, हियर यू कॅन सी जे लीफ आहे, लीफचा छोटासा पार्ट कट केलाय. बट व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, that part should contain मेरिस्टेमॅटिक सेल्स. ठीक आहे, मग आपण स्टडी केलेलं आहे बेटा मेरिस्टेमॅटिक सेल्सशी रिलेटेड. इन द प्लांट बॉडी वेअर द मेरिस्टेमॅटिक सेल्स आर प्रेझेंट. आठवत आहे बेटा? नोड्स मध्ये, अपेक्स मध्ये आहे, बर्ड मध्ये पण आहे, राईट. पुन्हा एकदा, इन द प्लांट बॉडी टू टाइप्स ऑफ सेल्स आर देअर और टिश्यूज आर देअर. विच आर दीज बेटा? वन इट इज व्हॉट? मेरिस्टेमॅटिक टिश्यू. Yes, and another it is what? The permanent tissue. आठवलं बेटा? प्लांटच्या बॉडी मध्ये दोन टाइपचे जे आहेत तर ते टिश्यूज असतात. वन इट इज मेरिस्टेमॅटिक, अनदर इट इज परमानेंट. मेरिस्टेमॅटिक टिश्यू मीन्स व्हॉट बेटा? इट इज कॅपेबल ऑफ व्हॉट? कॅपेबल ऑफ डिव्हिजन. बराबर बेटा? कॅपेबल ऑफ डिव्हिजन म्हणजे काय? तर हे असेच टिश्यू असेल ज्याच्यामधले सेल्स डिवाइड होण्याचे एबिलिटी असते त्यांच्या. ते डिवाइड होतील, एकाचे दोन, दोनाचे चार, चाराचे आठ करतील. सो दे आर व्हॉट बेटा? कॅपेबल ऑफ डिव्हिजन. सो विच टिश्यू दे आर फॉर्मिंग? मेरिस्टेमॅटिक. Whereas permanent tissue म्हणजे काय बेटा? Which has lost, है ना, this tissue it has lost the ability to divide. So त्याला आपण काय बोलतो? परमानंट बोलतो. टिश्यू कल्चर मध्ये मेन पॉइंट आपल्याला काय घ्यायचंय? कुठले टिश्यू आपण घेणार आहे बेटा? मेरिस्टेमॅटिक टिश्यू आपण घेऊ. ठीक आहे, सो वी आर गोइंग टू टेक द मेरिस्टेमॅटिक टिश्यू. म्हणजे ह्या प्लांटच्या बॉडीमध्ये जिथे पण मेरिस्टेमॅटिक टिश्यू असेल, वी नो वेअर इट इज प्रेझेंट बेटा? ऍट द शूट अपायकल, रूट अपायकल. अपायकल मेरिस्टेम आपण स्टडी केलाय, राईट. ऑल्सो वेअर द मेरिस्टेम इज प्रेझेंट? ऍट द नोड वाला इंटर कॅलरी मेरिस्टेम वी हॅव स्टडी. अजून कोणता मेरिस्टेम घेतलाय? दॅट इज हा इकडचा सेकंडरी ग्रोथ साठी कुठला होता? लॅटरल कॅम्बियम मेरिस्टेम, है ना. हे तीन होता. सो जिथे पण तुम्हाला मेरिस्टेमॅटिक टिश्यू दिसेल तिथलं आपण सेल्स काढायचे. सेल्स
ओके, सो ते आपण घेतले आणि इथे टाकले. कशात बेटा? टेस्ट ट्यूब मध्ये टाकले आहेत. सो इथे आपण घेतले, कट केले, टेस्ट ट्यूब मध्ये टाकले. आता इन द टेस्ट ट्यूब वी आर प्रोव्हाइडिंग फॉर ऑल द फेवरेबल कंडिशन्स. टेस्ट ट्यूब मध्ये काय केलंय बेटा? हे जे आपण ग्रुप ऑफ सेल्स, थोडेसे ग्रुप ऑफ सेल्स आहेत ते टाकले. ह्या सेल्सला डिवाइड करण्यासाठी है ना, माइटोसिस करण्यासाठी व्हॉट एव्हर रिक्वायर्ड, त्याला आपण काय बोलतो बेटा? विच कंडिशन्स वी से? फेवरेबल कंडिशन्स. कुठले कंडिशन्स बोलतो बेटा? फेवरेबल कंडिशन्स. व्हॉट आर फेवरेबल कंडिशन्स? फेवरेबल कंडिशन्स मीन्स हे जे आपला एम काय बेटा? आपला एम आहे हे थोडेसे जे टिश्यू टाकले, सेल्स टाकले, तर यांनी ना डिवाइड व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे बेटा? डिवाइड व्हायला पाहिजे. एकाचे 2, दोनाचे 4, 4चे 8 व्हायला पाहिजे. सेल डिव्हिजन, मायटोसिस की मिओसिस असेल इथे? टेल मी. मायटोसिस ओनली, बिकॉज बेटा मिओसिस कुठे होत असते? ड्युरिंग ओनली गॅमेट फॉर्मेशन. हा, हे नेहमी लक्षात ठेव. मिओसिस फक्त आपण लक्षात ठेवायची, बाकी सगळीकडे काय असणार आहे? मायटोसिस. मिओसिस कुठे होते? ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. ठीक आहे, मेल गॅमेट, फिमेल गॅमेट. सो हिअर विच टाइप ऑफ डिव्हिजन विल बी देअर? मायटोसिस. बरोबर. सो इथे आपण काय बघितलं? आधी थोडेसे सेल्स टाकले होते, आता ते ग्रो होतात. का ग्रो होतात? बिकॉज इनसाइड द टेस्ट ट्यूब विच कंडिशन्स वी आर प्रोव्हाइडिंग? फेवरेबल कंडिशन्स वी आर प्रोव्हाइडिंग. बराबर बेटा. And which are the favorable conditions? Proper nutrients, hormones, enzymes, proper temperature, pH, etc. जे काही ह्या प्लांटच्या सेल्सला डिवाइड व्हायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी फेवरेबल अमाउंट मध्ये आपण तिथे देऊन टाकल्यात. अँड बिकॉज ऑफ दॅट ते सेल्स काय होतात? ते प्रोलिफरेट होतात, डिवाइड होतात आणि प्रोलिफरेट होतात. ठीक आहे. अँड आफ्टर दॅट बेटा हे जे तुम्ही बघतात आहे याच्यानंतर आपण अजून काय करतो माहितीये का? की इथे तर आता डिफरंट सेल्स फॉर्म झाले. आता सेल्स नंतर आहे ना आपण इथे पर्टिक्युलर काही हॉर्मोन्स टाकू. एक शॉर्ट मध्ये सांगते, त्याच्यानंतर अजून डिटेल येणार आहे त्यावेळेस मी सांगते. आता इथे आपण अजून काय टाकणार आहे बेटा? हॉर्मोन्स टाकणार. हॉर्मोन्स मध्ये स्पेसिफिकली एक हॉर्मोन असतो ऑक्सिन अँड अनदर असणार आहे सायटोकायनिन. लिसन अगेन आहे ना, दिस कन्सेप्ट इट इज गोइंग टू कम इन अनदर चॅप्टर. आता मी फक्त इंट्रोडक्टरी पार्ट सांगते. ऑक्सिन, सायटोकायनिन, दीज आर व्हॉट? हे डिटेल मध्ये स्टडी करायचं. दीज आर प्लांट ग्रोथ हॉर्मोन्स. प्लांटच्या ग्रोथ साठी लागणारे हॉर्मोन्स. कोणते 2 घेतलेत मी? ऑक्सिन, सायटोकायनिन. सिलेबस मध्ये टोटल किती आहे? 5 आहे. आपल्याला आता इथे किती घेतले? मी फक्त 2. सो हे पण एक प्रॉपर प्रपोर्शन मध्ये ना हॉर्मोन्स आपण इथे टाकणार. बिकॉज ऑफ दिस व्हॉट इज गोइंग टू हॅपन बेटा? हे जे सेल्स असतात या सेल्स पासून जे आहे ना तर लीव्स फॉर्म होतील अँड काय फॉर्म होणार आहे बेटा? दॅट इज द रूट्स आर गोइंग टू फॉर्म. म्हणजे जे सेल्स आहे ते ह्या सेल्स पासून काय काय फॉर्म होणार आहे? डिफरंट सेल पासून जे आहे तर शूट आणि रूट जे येतात ते फॉर्म व्हायला लागतं. बिकॉज ऑफ व्हॉट बेटा? दीज हॉर्मोन्स. ठीक आहे. मग आता आपण काय करणार आहे? असे खूप सारे रूट शूट, खूप सारे रूट शूट जे आहेत ना असे फॉर्म होतात. या सेल्सच ग्रोथ होत असतं त्यावेळेस. अँड आफ्टर दॅट आपण जे आहोत हे सेल्स काढायचे. म्हणजे हे जे छोटे छोटे प्लांटलेट्स फॉर्म झाले. काय फॉर्म झाले बेटा? प्लांटलेट्स फॉर्म झालेले. यांना आपण नंतरून बाहेर काढतो आणि पॉट मध्ये ठेवतो. एक पॉट मध्ये एक रूट शूट वाला जो आहे तो टाकायचा आणि तो ग्रो करायचा. सिंपल. परत एकदा सांगते. टिश्यू कल्चर घेतोय. टिश्यू कल्चर इथे आता आपण काय केलं होतं? इथे आपण जे ना बेटा हे सगळ्यात पहिले तुम्हाला ना एक डायग्राम दाखवते. इन दिस आहे ना सगळ्यात पहिले आपण काय केलं होतं टिश्यू कल्चर मध्ये? एकच मी माझ्याकडे आहे. पेज नंबर 250 घ्या सगळ्यांनी. पेज नंबर 250. यू कॅन सी दिस वाली डायग्राम. दिस इज प्लांट टिश्यू कल्चर डायग्राम. प्लांट टिश्यू कल्चर डायग्राम. पेज नंबर 250. ठीक आहे. लिसन. ही कन्सेप्ट आहे ना तुम्हाला बऱ्याचशा चॅप्टर्स मध्ये लागेल परत. सो काय असतं ते सांगतात. फर्स्ट ऑफ ऑल हिअर यू कॅन सी वी हॅव टेकन वन मदर प्लांट. व्हॉट वी हॅव टेकन? वन मदर प्लांट. ठीक आहे. एक प्लांट आहे. आपलं एम काय असेल ते सांगते. वरती बघा एक मिनिट. फ्रॉम दिस मदर प्लांट वी हॅव टू फॉर्म इट्स क्लोन्स. काय फॉर्म करायचे? तिचे क्लोन्स फॉर्म करायचे. Now here I have used one word as clones. I am not using the word offspring. Clones means exact, identical.
एक्झॅक्ट काय असणार, एक्झॅक्ट म्हणजेच काय, आयडेंटिकल असणार. जे मदर आहे, मदर सारखेच एक्झॅक्ट कॉपीज आपल्याला तिचे जे आहे तर हे क्लोन्स तयार करायचे. क्लोन माहिती आहे ना, क्लोन मीन्स ऑफस्प्रिंग, क्लोन मीन्स आहे. ऑफस्प्रिंग वर्ड आपण कधी यूज करणार आहे, मोस्टली सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. आणि क्लोन वर्ड कधी यूज करतोय आपण, असेक्शुअल रिप्रोडक्शन. बिकॉज असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पॅरेंट किती असतात, एकच असणार. मग सेम त्या पॅरेंटचे जे जीन्स आहे, सेम जीन्स कुणामध्ये येणार आहे, त्याच्या ऑफस्प्रिंग मध्ये. आणि ह्या ऑफस्प्रिंगला आता आपण काय बोलणार आहे, क्लोन बोलणार. सो असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जे न्यू लाईफ फॉर्म होणार आहे पॅरेंटचे, दॅट इज व्हॉट, क्लोन. दॅट इज व्हॉट, क्लोन. Whereas in sexual reproduction, two parents are involved आणि दोघांचे जे जीन्स आहेत ते कशात येतात बेटा, त्यांच्या ऑफस्प्रिंग मध्ये. सो जस्ट टेल मी की हा जो ऑफस्प्रिंग सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये फॉर्म होतोय, सो हा एक्झॅक्ट आयडेंटिकल पॅरेंट्सचा असेल तर या दोघांचं कॉम्बिनेशन असणार, दोघांचं कॉम्बिनेशन. बरोबर. आपण सुद्धा तिथे पॅरेंट्सच्या सारखे दिसतो. काही कॅरेक्टर्स फादर सारखे असतात, काही कॅरेक्टर्स मदर सारखे असतात. वी हॅव स्टडीड इन मियोसिस, क्रॉसिंग ओव्हर ऑफ क्रोमोझोम्स, है ना, हे सगळं होत असतं. सो लाईक दॅट. आता आपला एम काय असणार आहे की इथे आपल्याकडे एक प्लांट आहे आणि ह्या एका प्लांटचे खूप सारे कॉपीज आपल्याला तयार करायचे. जस्ट एक इमॅजिन करा बेटा की ह्या प्लांट आहे ना, ह्या प्लांटचे जीन्स खूप चांगले आहेत. याचे सगळे जे जीन्स आहे ना खूप चांगले आहेत. जीन्स मीन्स ऑल द कॅरेक्टर्स व्हेरी गुड दे आर. ठीक आहे. मग आता याची एक पर्टिक्युलर लाईफ असते, याची डेथ होऊन जाणार आहे नंतर. पण आपण काय विश करतोय, जस्ट एक जनरल एक सांगते, आपण विश करतोय की याच्यासारखे ना खूप सारे अजून प्लांट ग्रो करायचे, म्हणजे याचे जे जीन्स आहेत त्याच्या ह्या प्लांट्स मध्ये येतील असं. व्हॉट वी आर गोइंग टू डू, फ्रॉम दिस मदर प्लांट वी आर गोइंग टू टेक आउट वन मेरिस्टेमॅटिक टिश्यू. मेरिस्टेमॅटिक टिश्यू काही पण असेल, मग त्याचं टिश्यू असेल, सेल असेल, कुठला पण पार्ट असेल, जिथे पण मेरिस्टेमॅटिक टिश्यू असेल तो आपल्याला काढायचा. ठीक आहे. तो आपण काढला की नंतर दिस इज व्हॉट बेटा, द टेस्ट ट्यूब. व्हॉट इज दिस, टेस्ट ट्यूब. व्हॉट इज दिस बेटा, कॉटन. हे काय, कॉटन आहे. आणि त्याच्यामध्ये काय टाकलंय बेटा, ग्रोथ मीडियम टाकले. दिसल्या, टेस्ट ट्यूब मध्ये काय टाकलेली आहे बेटा, ग्रोथ मीडियम टाकली आहे. राईट. मग याच्यामध्ये आपण हा जो टिश्यू प्लांटचा मदरचा कट करून टाकतो. नाव यू विल कॉल दिस ॲज व्हॉट, एक्स प्लांट. काय बोलायचं त्याला, एक्स प्लांट. वाय एक्स वर्ड इज देअर, बिकॉज हा पार्ट याचा होता, दिस सेल और दिस टिश्यू इट वॉज ऑफ दिस प्लांट. आता याचा राहिलाय का नाही, आपण कट केलाय आणि तो इथे टाकलाय, एक्स प्लांट. एका वर्षाने तुम्ही माझे काय होऊन जाणार आहे, एक्स स्टुडंट. जे आधी होते आता नाहीये, त्यांना काय बोलतो आपण, एक्स वर्ड यूज करतोय. राईट. सो लाईक दॅट हा पार्ट आपण ह्या प्लांटचा कट करून टेस्ट ट्यूब मध्ये टाकलाय. दॅट इज वाय यू आर युझिंग द वर्ड ॲज व्हॉट, एक्स प्लांट. ठीक आहे. आणि इथे काय टाकले आपण, ग्रोथ मीडियम टाकले, टेस्ट ट्यूबला क्लोज केलेलं आहे ते. ओके. आफ्टर दॅट यू कॅन सी की या ग्रोथ मीडियम मध्ये आपण काय काय टाकले, कुठले कंडिशन्स टाकले, फेवरेबल की अनफेवरेबल. favorable conditions. Favorable conditions containing what? The proper pH, then temperature, proper nutrients, hormones, enzymes, whatever is required. है ना, हे सगळे याच्यात टाकले. Then what you see बेटा की हा जो एक्सप्लांट आहे ज्याच्यामध्ये मेरिस्टेमॅटिक सेल्स आहे, they start what? Dividing. है ना, dividing. Which division बेटा, मायटोसिस की मियोसिस, मायटोसिस ओनली. मग तुम्ही बघा त्याची साईज इन्क्रीज झाली. दिसली का साईज इन्क्रीज झालेली. येस. व्हॉट इज दॅट, दिस इज ऍक्च्युअली नोन ॲज कॅलस. काय बोलायचं बेटा त्याला, कॅलस. साईज इन्क्रीज झालेली इथे दिसत आहे. ठीक आहे. सो इट विल बी व्हॉट, कॅलस. बरोबर. कॅलस. कॅलस म्हणजे काय असणार आहे, इट इज अनऑर्गनाइज्ड मास और अनडिफरेन्शिएटेड मास बोलायचं आहे त्याला. हे बघ, हे दिसलंय बाळा, तुमच्याकडे बुक नाही आहे ह्यावाला. आधी हा छोटासा आपण एक्सप्लांट टाकलेला होता. बरोबर. याच्यानंतर त्याच्या फेवरेबल कंडिशन्समुळे डिवाइड होतात आणि खूप सारे सेल्स बनतात. पण इथे कॅलस मध्ये बेटा, कॅलस मध्ये तुमच्या इथे रूट शूट आलेले आहे का कॅलस मध्ये, नाही. सो इट इज व्हॉट, अनडिफरेन्शिएटेड. काय बोलायचं त्याला, अनडिफरेन्शिएटेड मास ऑफ सेल्स. अनडिफरेन्शिएटेड मास ऑफ सेल्स म्हणजे काय बेटा, अनडिफरेन्शिएटेड. बरं, तरी तुम्हाला एक हेल्प करते. त्याच्या पुढच्या याच्यामध्ये डिफरेन्शिएटेड झाले. बघून घ्या, पुढच्या याच्यात काय झालेलं आहे, डिफरेन्शिएटेड मास झाले. काय फॉर्म झाले, येस, रूट अँड शूट दे हॅव फॉर्म. बरोबर. तर ते फॉर्म झाले. याचा अर्थ काय बेटा, काय झालंय, येस, डिफरन्सिएशन झालंय.
व्हॉट इज द मीनिंग ऑफ डिफरन्सिएशन बेटा? की आधी हे जे सेल्स आहे ना, हा एक्सप्लांट पासून कॅलस बनलाय, पण कॅलस मध्ये कुठेच रूट शूट ऑर्गन्स फॉर्म नाही झालेले. सो यू ऑल आर ऑफ व्हॉट बेटा ऍट द सेम लेवल. तुम्हाला आठवते आपण मी घेतलेलं आहे आधी आपण काय असतो, हा आता तुम्ही कुठल्या लेवलवरती आहे, सेम लेवल. नंतर काय होणार आहे, डिफरन्सिएशन. नंतर परत काय होईल, डी डिफरन्स. परत काय होईल, री. आठवले सगळ्यांना? आपण हे कशात घेतलं होतं बेटा? आय थिंक प्लांट टिश्यू मध्ये का ॲनिमल अॅनाटॉमी मध्ये आय थिंक घेतलं होतं है ना. हा तेच अॅनाटॉमी. म्हणजे आपण मेरिस्टमॅटिक होता, मेरिस्टमॅटिक पासून काय बनतो आपण, परमानंट. म्हणजे काय झालं, डिफरन्सिएशन. परमानंट मधले काही लोक परत काय होतात, मेरिस्टमॅटिक. म्हणजे काय झालं, डी डिफरन्शियल. मग हे सेकंडरी मेरिस्टम परत काय होतात, सेकंडरी परमानंट. म्हणजे हे काय झालं परत, डी डिफरन्शियल. चलो हे तुम्हाला लक्ष. सध्या पुरतं हेच सांगते तुम्हाला की इथे हे जे सेल्स आहे हे सगळे सेल्स आहे, इथे कुठेच ऑर्गन्स फॉर्म नाही झालेले है ना. ऑर्गन्स कुठे, म्हणून याला अनडिफरन्शिएटेड बोलतोय. और अनऑर्गनाइज्ड असं, म्हणजे ऑर्गन्स नाही फॉर्म. ऑर्गन्स म्हणजे काय, प्लांटचे काय असतात ऑर्गन्स, हा लीफ, फ्रूट, फ्लावर, हे सगळे काय बेटा, ऑर्गन्स आहे. दॅन व्हॉट यू कॅन सी हिअर बेटा, बिकॉज ऑफ द हॉर्मोन्स ऑक्झिन, सायटोकायनिन, दीज हॉर्मोन्स इथे काय होतात बेटा, रूट अँड शूट फॉर्म होतात. रूट अँड शूट फॉर्म होतात, यांना आपण बोलतोय ऑर्गॅनोजेनेसिस. काय बोलणार आहे, ऑर्गॅनोजेनेसिस. जेनेसिस मीन्स व्हॉट, फॉर्मेशन ऑफ व्हॉट, ऑर्गन्स. बरोबर. सो ऑर्गन्स जे इथे फॉर्म होतात रूट आणि शूट. बरोबर. देन व्हॉट इज डन, यू नो बेटा, की इथे आता हे जे फॉर्म झालेले ना याच्यामध्ये रूट शूट हे कुठून फॉर्म झाले, हेच जे सेल्स आहेत ना यांच्यापासूनच फॉर्म होत असतात. मग आता आपण काय करायचं की याच्यामधले हे बाहेर काढायचं पाण्यातून, हे जे आहे याच्यातून कट करायचं. एवढा पार्ट जो ना अख्खा जो प्लांट फॉर्म होतोय तो कट करायचा आणि त्याला आपण नवीन पॉट मध्ये प्लांट करायचं आहे. दुसऱ्याला पण कट करून असं करायचं आहे. म्हणजे आपल्याला काय मिळतं बेटा, टेस्ट. तुम्हाला माहिती आहे टेस्ट ट्यूब बेबी नावाचा एक प्रकार असतो, हे त्यानुसारच झालं ना. हे त्यानुसार नाही झालंय, कारण ते आपलं टेस्ट ट्यूब बेबी आहे, स्टडी आहे रिप्रोडक्शन मध्ये, ह्युमन रिप्रोडक्शन. पण हे प्लांट कुठे फॉर्म होतं, टेस्ट ट्यूब मध्ये. हे जेव्हा आपण टेस्ट ट्यूब बेबी घेईल ना मी, त्यावेळेसचे कन्सेप्ट जर बऱ्याच वेगळे आहेत. हा पण फक्त तिकडे पण टेस्ट ट्यूब मध्ये फर्टिलायझेशन न होतं फक्त. इथे काय होत आहे, इथे फर्टिलायझेशन आहे. इथे आपल्याला काहीच नाही, इथे फर्टिलायझेशन प्रकारच नाहीये. हा 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 आहे आपल्याला रिप्रोडक्टिव्ह हेल्थ वरून चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये टेस्ट ट्यूब बेबी डिटेलमध्ये. हे मला असं अचानकच आठवलं ते टेस्ट ट्यूब, पण ती डिफरंट गोष्ट आहे, ही डिफरंट गोष्ट आहे. इथे छोटे छोटे हे प्लांट्स, हे असेक्शुअल रिप्रोडक्शन. टेस्ट ट्यूब बेबी इट इज एक्झाम्पल ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन, फर्टिलायझेशन. ते का करतात, कसं करतात, हे सगळं ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये येईल. ओके. अँड दॅन इथे आता आपण काय घेतलंय, ते प्लांट्सला जे येतात तिथे पॉटिंग केली. सो दिस इज व्हॉट बेटा, दिस इज ऍक्च्युअली नोन ॲज टिश्यू कल्चर. याला काय म्हणायचं बेटा, टिश्यू कल्चर. आता याच्यानंतर मी कधी विचारलं तुम्हाला टिश्यू कल्चर आठवा काय आहे ते, तर त्यावेळेस हा पेज नंबर लक्षात ठेवायचा 250 आणि ही डायग्राम सगळ्यांच्या डोळ्यासमोर यायला पाहिजे. अजून एक सांगू काय असतं बेटा, जर आपण असं केलं तर हा जो कॅलस आहे, कॅलस हा टेस्ट ट्यूब मध्ये आहे. बरोबर. तर इथे खूप जास्त गर्दी झाली आहे ना सेल्सची, त्यामुळे प्रत्येक जो सेल आहे तो ऑर्गॅनोजेनेसिस नाही दाखवणार. बट इफ वी डू वन थिंग, की हे जे आहे ना कॅलस फॉर्म झालेला हा अख्खा जो टेस्ट ट्यूब आहे तो आपण काढायचा आणि त्याला असं ॲजिटेट करायचं. ॲजिटेट म्हणजे की यु नो शेकिंग करायची, कल्चर मिक्स करायचं पूर्ण अख्खं. मग हे सेल्स काय होतात, अख्ख्या कल्चर मीडियम मध्ये काय होतात, सस्पेन्शन, ते सस्पेन्शन फॉर्म करतात, स्प्रेड होतात. आणि नंतर मग जे येतं त्यांना एक एक सेलला ग्रो करायचं, त्याला वेगळं कल्चर असतं. दॅट इज नोन ॲज सस्पेन्शन कल्चर. इथे आहे कुठे सस्पेन्शन कल्चर असतं. बिकॉज ऑफ दॅट अख्ख्या इथे कसं एकच जमा झालेले आहेत हे सेल्स है ना, इथे कॅलस फॉर्मेशन मध्ये जमा झाले. सस्पेन्शन मध्ये काय करतात, या टेस्ट ट्यूबला असं हलवतात, मग सगळे सेल्स आहे ना ते सेपरेट सेपरेट, मग छोटे छोटे ऑर्गॅनोजेनेसिस होतात आणि मग प्रत्येकाला वेगवेगळं ते काढू शकतात. Such type of propagation it is known as what beta, tissue culture it is. Okay, it is tissue culture. चला बुक मध्ये या पटकन चेक करा what is given in tissue culture. It is a method by which a small amount of plant tissue is carefully grown to give many plantlets. What is plantlet? प्लांटलेट म्हणजे काय असणार, स्मॉल प्लांट्स असतात. ठीक आहे. प्लांटलेट्स
लीफचं लिफलेट्स असं बोलतो ना आपण, तसं प्लांटचे काय असणार आहे, प्लांटलेट्स असतात. बुकचं काय असतं माहिती, बुकलेट्स छोटे छोटे, LET आलं छोटे छोटे असतात त्याचे. आता आपण मेन पॉइंट कडे जातोय, दॅट इज रिलेटेड विथ द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स. सगळे आहात, मेंटली पण प्रेझेंट आहात सगळेजण, ओके. चल लक्ष द्या आता. सो हिअर इन अ बेटा, this is the new topic of our chapter. In this figure you can see कि I have taken so many flowering plants, and here what I have written, angiosperms. So what are angiosperms? These are the flowering plants. Angiosperms काय असतात, flowering plants. ठीक आहे. आपल्याला फ्लावरिंग प्लांट्स मध्ये काय स्टडी करायचंय की कसं फ्लावरिंग प्लांट्स मध्ये रिप्रोडक्शन होत आहे. असेक्शुअल झालंय, आता आपण कुठलं रिप्रोडक्शन घेणार आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन घेणार आहे. ठीक आहे. सो बिफोर दॅट, बिफोर स्टार्टिंग द चॅप्टर, वी मस्ट नो बेटा व्हॉट आर द डिफरंट पार्ट्स ऑफ अ फ्लावर. हे आपण स्टडी केलेलं आहे MFP मध्ये पण. MFP मीन्स मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स. इन दॅट चॅप्टर ऑल्सो वी हॅव स्टडीड. इव्हन बेटा लहानपणापासून पण तुम्ही 8, 9, 10 पासून पण तुम्ही हे स्टडी करताय, राईट. So here you can see beta that in a flower, this is a typical flower. कुठला flower है बेटा, typical flower. In a typical flower you can see how many whorls are there. 4 whorls are there. What word I have used? I have used what word? Whorls. काय word use केलाय, whorls. दुसऱ्या साइडला आपण काय घेतो बेटा, त्याचे इंडिव्हिज्युअल मेंबर्स. काय घेतोय आपण, इंडिव्हिज्युअल मेंबर्स. ठीक आहे. आता सगळ्यात बाहेरचा वोल कोण आहे बेटा, इट इज व्हॉट बेटा, इट इज कॅलिक्स. सो आउटर मोस्ट वोल है ना, आउटर मोस्ट वोल, इट इज व्हॉट, कॅलिक्स. व्हॉट आर द इंडिव्हिज्युअल मेंबर्स ऑफ कॅलिक्स, नोन ॲज सेपल्स, राइट. सो सेपल्स. नेक्स्ट टेल मी बेटा, which is the whorl? Second it is the corolla. ठीक है. Which are the individual members? They are petals. Next सांगा बेटा, next it is androecium. ठीक है. Androecium मध्ये कोण असणार आहे बेटा, androecium. So in that individual member कोण असतात बेटा, that is stamens. ठीक है. पुढे सांगा बेटा, नंतर लास्टला कोण असणार आहे, that is gynoecium. Fourth it is innermost, that is gynoecium. ठीक है. ठीक आहे. आणि याच्यामध्ये कोण असणार आहे, पिस्टिल और कार्पेल इट इज. ठीक आहे. आता लक्षात घ्या काय सांगते, हे एकदम बेसिक गोष्टी हे आपल्याला माहित पाहिजे. ओके. सो जो आपण फ्लावर घेणार आहे इन अ टिपिकल फ्लावर, विच फ्लावर आय एम युजिंग द वर्ड टिपिकल. टिपिकल मीन्स परफेक्ट. टिपिकल म्हणजे काय, परफेक्ट. आणि दुसरा वर्ड काय, कम्प्लीट. ठीक आहे. टिपिकल, परफेक्ट, कम्प्लीट म्हणजेच काय, बायसेक्शुअल की युनिसेक्शुअल. हा बायसेक्शुअल आहे की युनिसेक्शुअल आहे, बोथ आर प्रेझेंट, सो इट इज बायसेक्शुअल. ठीक आहे, लक्षात आलंय. सो कम्प्लीट फ्लावर म्हणजे काय किंवा बायसेक्शुअल फ्लावर म्हणजे काय की इट इज द फ्लावर इन विच ऑल द 4 whorls आर प्रेझेंट. The flower in which all the 4 whorls are present, it is a complete flower. ठीक है. Again the flower in which both these है ना, 4 whorls मध्ये एंड्रोशियम आणि गायनोशियम पण येतात. एंड्रोशियम मध्ये मेल गॅमेट्स फॉर्म होणार आहे, गायनोशियम मध्ये फिमेल गॅमेट फॉर्म होणार आहे. सो हा फ्लावर युनिसेक्शुअल की बायसेक्शुअल आहे, बायसेक्शुअल आहे. सो इट इज व्हॉट, कंप्लीट फ्लावर, टिपिकल फ्लावर. ठीक है बेटा. हे आफ्टर दैट बेटा इन दीज है ना, हे 2 आउटर्स आहेत, दीज 2 विच बेटा, हे वाले कॅलिक्स, कॅलिक्स अँड करोला. ही दोघं कोण आहे, आउटर मोस्ट वोल्स आहे. आणि इनर मध्ये कोण जात आहे बेटा, एंड्रोशियम आणि गायनोशियम इनर असणार आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट फॉर रिप्रोडक्शन दीज 2 आर इसेन्शियल वोल्स. एंड्रोशियम आणि गायनोशियम कोणते वोल्स आहे बेटा, इसेन्शियल. इसेन्शियल मीन्स इम्पॉर्टंट. whereas the calyx and corolla, these are what beta, accessory. काय काय बोलले बेटा मी, I have used word what, one it is essential and another it is what beta, that is accessory. What is the meaning of essential, important. कोण कोण आहे बेटा, एंड्रोशियम and gynoecium. accessory मध्ये कोण आहे बेटा, calyx and
करोला. एसेसरी मीन्स जे हेल्प करतात, है ना, ज्यांचा इसेंशियल रोल नहीं, बट दे आर हेल्पिंग, दे आर प्रोटेक्टिंग, है ना, होम बेटा दी इनर मोस्ट ड्रेस. इसेंशियल वोल्सला जे हेल्प करताय रिप्रोडक्शन साठी, सो दे आर व्हॉट बेटा, एसेसरी वोल्स. इथपर्यंत लक्षात आलंय, इझी आहे. चल, आफ्टर दॅट व्हॉट इज बर्ड कंडिशन. प्लांट आहे, फ्लावर आहे, फ्लावरचा बर्ड म्हणजे मी काय सांगितलं होतं आतापर्यंत, फ्लावरचा बर्ड. बर्ड म्हणजे काय असतो, अरे हा, तू ते म्हणते ते एक्झिलरी बर्डचं होतं ना ते. अजून एक जनरल एक वर्ड, इथे मी फ्लावर ठेवलं होतं हे, हा जनरल वर्ड बेटा. फ्लावरचा बर्ड म्हणजे काय होता, हा फ्लावर आहे का जस्ट ओपनिंग बर्ड आहे, ओपनिंग बर्ड आहे ना, पूर्ण ओपन नाही झालेला आहे. सो बर्ड म्हणजे जनरल आपण काय घेतोय, कळी है ना, तर तसं असतं. व्हॉट आर दीज बेटा, हे पार्ट काय, हे लोक नाही, ही वाला सेपल्स आहे. ही लोक कोण आहे, पेटल्स आहे. हा पार्ट काय बेटा, स्टॉक ऑफ द फ्लावर, पिटिओल का पेडिसेल का पेडंकल, पेडिसेल आहे. पिटिओल कुणाची असते बेटा, पिटिओल इट इज ऑफ लीफ, स्टॉक ऑफ लीफ इट इज पिटिओल, स्टॉक ऑफ फ्लावर इट इज पेडिसेल, अँड स्टॉक ऑफ डॅश इज पेडंकल. पेडंकल कधी घ्यायचं बेटा, स्टॉक ऑफ कसलं घेतलं होतं, कॉमन एक्सिस ऑफ these flowers इन्फ्लोरेसेन्स. व्हॉट इज इन्फ्लोरेसेन्स बेटा, गुलमोहरच्या झाडाला इन्फ्लोरेसेन्स येत आहे, हा इट इज इन्फ्लोरेसेन्स ऑन कॉमन एक्सिस. ठीक आहे, बंच ऑफ ग्रुप्स, बंच ऑफ फ्लावर्स आपण घेऊ शकतो, इन्फ्लोरेसेन्स. अच्छा, याच्यामध्ये आता हा एक पार्ट आहे, हा स्वोलन दिसते बेटा, हे वाला हा पार्ट बघा, हा स्वोलन पार्ट आहे. व्हॉट इज दिस स्वोलन पार्ट, येस इट इज थॅलेमस. व्हॉट इज अनदर वर्ड फॉर थॅलेमस, रिसेप्टॅकल. थॅलेमस म्हणजे काय असणार आहे, अनदर वर्ड रिसेप्टॅकल. हे सगळं झालंय बेटा, ओके. उद्या सेल डिव्हिजन पक्का देणार आहे तुम्ही सगळे, ओके. ठीक आहे, आता नेक्स्ट वन. आता इथे आतमध्ये जे आहे ना, सो तो तुम्ही बघू शकता. अच्छा, हे कधी काय हेल्प करतात बेटा ही लोक, कॅलिक्स आणि करोला, एंडोशियम गायनोशियमला कसे हेल्प करतील, ड्युरिंग प्रोटेक्शन, ड्युरिंग विच फेज, बर्ड जेव्हा बर्ड असतं तेव्हा हे पूर्ण ग्रीन असतं, हे पूर्ण कव्हर केलेलं असतं, आतमध्ये एंडोशियम गायनोशियमला प्रोटेक्शन देतात. नंतर हे हळूहळू हळूहळू ते ओपन अप होतात. पेटल्स दे आर व्हेरी कलरफुल, सेंटेड आहे. इट मीन्स काय, दे आर अट्रॅक्टिंग कुणाला, इन्सेक्ट्सला. व्हॉट आर इन्सेक्ट्स, पॉलिनेटिंग एजंट्स, है ना. सो फॉर पॉलिनेशन दीज पेटल्स दे आर हेल्पिंग. आणि आतमध्ये जेव्हा तुम्ही हे ओपन करणार तर आतमध्ये कोण दिसतंय बेटा, एंड्रोशियम, आणि काय दिसणार आहे, गायनोशियम असणार आहे. अच्छा, आता याच्यामध्ये बेटा की सेपल्स आहे, पेटल्स आहे, हा वाला पार्ट कोण असणार आहे बेटा, थॅलेमस आहे. दॅट इज अनदर वर्ड इट इज रिसेप्टॅकल. दिस इज व्हॉट बेटा, हे चुकलंय, हे काय पाहिजे होतं, पेडिसेल. कारण पेडंकल कधी येतं, जेव्हा गुलमोहरच्या झाडाला कसं येतं, बंच मध्ये इन्फ्लोरेसेन्स तसं. अच्छा, आता मेन येत आहे बेटा इम्पॉर्टंट थिंग, दॅट इज रिलेटेड विथ द स्टॅमेन. चेक करा स्टॅमेनशी रिलेटेड काय, व्हॉट आर द पार्ट्स ऑफ स्टॅमेन. बघ बाळा, हा दिस इज स्टॅमेन, दिस इज व्हॉट, फिलामेंट, अँड व्हॉट इज दिस बेटा, एंथर. ठीक आहे, सो स्टॅमेन जो असतो तर त्याच्यामध्ये किती पार्ट्स असणार आहे, 1 अँड दिस वन. ठीक आहे ईशान, हे काय बेटा, एक जो आहे तर एक काय प्रेझेंट आहे, स्टॅमेन आहे. हा कोण आहे बेटा, एक अख्खा स्टॅमेन आहे. स्टॅमेनचे पार्ट्स मध्ये काय घेत आहे, दिस इज व्हॉट ऍक्च्युअली फिलामेंट, दिस इज एंथर. हाऊ मेनी लोब्ड एंथर इट इज, डबल लोब, डायथिकस, इट इज व्हॉट, डबल लोब. अजून एक येणार आहे बेटा, इथे अजून एक वर्ड येईल, दॅट इज व्हॉट, कनेक्टिव्ह. व्हॉट वर्ड इट इज, कनेक्टिव्ह. हे आपण डिटेल घेऊ आता, त्यावेळेस लक्षात येईल, वेअर इज कनेक्टिव्ह, है ना. अँड दिस इज व्हॉट बेटा, दॅट इज एंथरचे काय असतात, लोब्स. किती लोब्स आहे ईशान, 1 आणि 2. सो विच इट इज एंथर, इट इज मोनोथिकस की डायथिकस, इट इज डायथिकस, है ना. सो बाय लोब्ड आहे, सो इट इज डायथिकस. हे लक्षात आलंय. आफ्टर दॅट नेक्स्ट लगेच कोण येतं बेटा, दॅट इज गायनोशियम. गायनोशियम मध्ये इंडिव्हिज्युअल मेंबर कोण असते बेटा, कार्पेल, और काय बोलतात तिला, पिस्टिल. काय काय असणार आहे त्याचे पार्ट्स, दॅट इज ओव्हरी, स्टाईल, अँड व्हॉट बेटा, स्टिग्मा. ठीक आहे, सो दिस इज व्हॉट, ओव्हरी, दिस इज स्टाईल, अँड व्हॉट इज दिस, स्टिग्मा. सो ही काय असणार आहे, दीज आर द पार्ट्स ऑफ कार्पेल और पिस्टिल. ठीक आहे, आता इथून पुढे आपल्याला चॅप्टर कसा जाणार आहे तर ते सांगते.
आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे हे तर बेस झालं. चॅप्टर मध्ये आपण रिप्रोडक्शन आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. सो फॉर दॅट वी रिक्वायर मेल गॅमेट्स अँड वी रिक्वायर व्हॉट, फिमेल गॅमेट्स. ठीक आहे. सो चॅप्टर कसा जातो बेटा की सगळ्यात पहिले आपल्याला जे आहे ना मेल गॅमेट्स कुठे फॉर्म होत असतात, अँथर मध्ये. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू है ना, वी हॅव टू स्टडी व्हॉट, चेंज करते स्टेप्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. बघा, सो सगळ्यात पहिले जे आहेत ना बेटा, हे नको इथे घेता. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू स्टडी अबाउट दी अँथर. आपल्याला काय स्टडी करायचं बेटा, अँथर बद्दल स्टडी करायचा. अँथरचा स्ट्रक्चर काय स्टडी करायचा, अँथरचा स्ट्रक्चर कसा असतो, किती लोब्स असतात, काय बोलायच्या लोब्स मध्ये, कुठला टिश्यू असतो, हे सगळं. ठीक आहे. हे पहिले झालं की दुसरं लगेच आपल्याला काय करायचं, अँथरच्या मध्ये मायक्रोस्पोर्स फॉर्म होतील की मेगास्पोर्स फॉर्म होतील बेटा, मायक्रोस्पोर. मेल कोण असतात, मायक्रोस्पोर्स. फिमेल कोण असणार आहे, मेगास्पोर्स. बरोबर. मग आपल्याला अँथरच्या आतमध्ये काय फॉर्म करायचंय बेटा, दॅट इज मायक्रोस्पोर. सो वी हॅव टू फॉर्म व्हॉट, मायक्रोस्पोरोजेनेसिस. आपल्याला काय करायचं, आधी मेल्सशी रिलेटेड सगळं हे करायचंय. First we have to study the structure of anther in detail. After that बेटा त्या anther मध्ये मायक्रोस्पोर्स कसे फॉर्म होत असतात ती प्रोसेस फार सोपं आहे. म्हणजे आपण इथे मेल गॅमेट्स फॉर्म करून ठेवायचे, मायक्रोस्पोर्स फॉर्म करायचे. त्यानंतर बेटा स्ट्रक्चर ऑफ हे जे स्पोरोजेनेसिस. व्हॉट इज जेनेसिस बेटा, जेनेसिस मीन्स फॉर्मेशन. इट इज ठीक आहे ऑफ व्हॉट, मायक्रोस्पोर्स. नंतर आपण परत अजून काय बघणार आहे माहिती आहे, दॅट इज स्ट्रक्चर ऑफ पॉलन ग्रेन. दॅट इज पॉलन ग्रेन म्हणजे काय बेटा, मायक्रोस्पोर. पॉलन ग्रेन म्हणजे काय असणार आहे, मायक्रोस्पोर. सो हाऊ इट इज, यू नो हाऊ इज द एक्झॅक्ट स्ट्रक्चर ऑफ पॉलन ग्रेन. सो ते आपण बघणार आहोत. इथपर्यंत झालं, मेल गॅमेट्स तयार झाले, सगळं काय. त्यानंतर मग आपण काय करणार आहे बेटा की आपण जे आहोत ही जे ओव्हरी स्टाईल स्टिग्मा आहे त्याच्यामध्ये जाणार. वी हॅव स्टडीड बेटा इनसाइड द ओव्हरी. ओव्हरी मध्ये कोण असतं बाळा, ओव्हरीच्या आतमध्ये कोण असणार आहे, ओव्ह्यूल असतं. व्हॉट इज देअर इनसाइड द ओव्हरी, ओव्ह्यूल इज देअर. मग आपल्याला काय स्टडी करायचं आहे बेटा, स्ट्रक्चर ऑफ व्हॉट बेटा, सो दॅट विल बी ओव्ह्यूल, है ना. ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर स्टडी करायचं. याला आहे ना स्पेसिफिकली बोलतात एनाट्रोपस ओव्ह्यूल. कुठलं ओव्ह्यूल बोलायचं, एनाट्रोपस ओव्ह्यूल. हे सगळं सांगणार आहे की एक्झॅक्ट काय असतं, वाय इट इज एनाट्रोपस. बघा मी कसं करते, एनाट्रोपस असं बेंड केलेलं आहे ना, हे सगळं बघणार आहे आपण. फर्स्ट काय बघणार आहे, एनाट्रोपस ओव्ह्यूल कसा असतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आपण बघणार त्या ओव्ह्यूलच्या आतमध्ये. बघा इथे अँथर घेतलं तर ओव्ह्यूल घेतलाय फिमेल मध्ये, इथे मायक्रोस्पोरोजेनेसिस घेतली तर आपल्याला कुठली स्टेप घ्यायची आहे, मेगास्पोरोजेनेसिस. इथे मायक्रोस्पोरोजेनेसिस फॉर्म केले, सो इथे काय असणार आहे, मेगास्पोरोजेनेसिस करणार आहे. बरोबर. नंतर आपण स्ट्रक्चर ऑफ काय, मायक्रोस्पोर्स इथे बघितले, तर इथे थोडासा जे आहे तर खूप थोडासाच असणार आहे, दॅट इज स्ट्रक्चर ऑफ व्हॉट, मेगास्पोर्स आहे. एकदम सिंपल आहे. एम्ब्रियो सॅक कशी फॉर्म होते हे सगळे इकडे येऊन जातात. बरं, मग आपलं एम काय असणार आहे की चलो मेल गॅमेट्स आहे ना, नीट बघा, मेल गॅमेट्स जे आहे तर ते इथे ऑलरेडी अँथर मध्ये फॉर्म झाले आणि फिमेल गॅमेट जे आहे तर ओव्ह्यूल मध्ये फॉर्म झालेली आहे ते. बरोबर बेटा. नेक्स्ट स्टेप मध्ये काय येणार आहे, वी हॅव टू ट्रान्सफर मेल गॅमेट्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. बरोबर. इट मीन्स व्हॉट विल बी द नेक्स्ट पार्ट ऑफ द चॅप्टर बेटा, की देअर विल बी, याला काय बोलतो आपण, हे ट्रान्सफर होत असतं, दॅट इज पॉलिनेशन. इट इज व्हॉट बेटा, पॉलिनेशन. सो व्हॉट वी हॅव टू स्टडी द पॉलिनेशन मध्ये, पॉलिनेशनचे डेफिनेशन स्टडी करायचे, पॉलिनेशनचे टाइप स्टडी करायचे, फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्याचे एक्झाम्पल्स दिलेले, फार इझी वाटतं पण एक्झाम्पल्स आणि ते सगळे आपल्याला प्रॉपर करायचे असतात अँड एक्सेट्रा. ओके. ते पॉलिनेशन झाल्यानंतर चला सांगा बेटा, मेल गॅमेट्स इथून जे तर सपोज इथे आले, तुम्हाला माहित असेल दिस इज सेल्फ पॉलिनेशन की क्रॉस पॉलिनेशन. इट इज सेल्फ पॉलिनेशन आहे. बरोबर. ऑटोगॅमी येत आहे. मग काय होणार बेटा, मेल गॅमेट इथून उडून इथे आला बेटा. आफ्टर दॅट काय होईल, इट विल रीच, कुठे रीच केलं, फिमेल गॅमेट पर्यंत. मग तिथे काय होईल, पॉलिनेशन नंतर थर्ड वाला पार्ट, फर्टिलायझेशन. सो दिस इज ए, दिस इज बी,
This is what C, and what will be D beta? It will be fertilization. So we have to study fertilization. यांच्यामध्ये कुठलं फर्टिलायझेशन असतं बघा, डबल फर्टिलायझेशन, राईट. यांच्यामध्ये एंजिओस्पर्म्स मध्ये डबल फर्टिलायझेशन ते घेणार आहे. फर्टिलायझेशन झालं बेटा, काय फॉर्म होतं फर्टिलायझेशनचं प्रोडक्ट, लगेच काय तर झायगोट. झायगोट नंतर काय येतं बेटा, लगेच एम्ब्रियो फॉर्म होत आहे. बरोबर, आपण स्टडी केलंय एम्ब्रियो होतं. बाळांना तुम्हाला आठवत असेल हा ओव्ह्यूल आहे. दिस फुल इट इज व्हॉट, ओव्ह्यूल. आफ्टर फर्टिलायझेशन ओव्ह्यूलचं कन्वर्जन कशात होत आहे, सीड मध्ये की फ्रूट मध्ये? सीड मध्ये. ओव्ह्यूल कशात कन्वर्ट होतं, सीड मध्ये. आणि ओव्हरी कशात कन्वर्ट होते, फ्रूट मध्ये. बरोबर बेटा. सो फर्टिलायझेशन झाल्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय घ्यायचं आहे, दॅट इज डेव्हलपमेंट ऑफ, है ना, डेव्हलपमेंट ऑफ काय काय घेणार आहे बेटा, सीड अँड व्हॉट बेटा, फ्रूट, है ना. सीड अँड फ्रूट किंवा एम्ब्रियो अँड ते असतात. आणि लास्टला काय असतात, पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस असे. सीड आहे आणि एम्ब्रियो, त्याचं डेव्हलपमेंट आपण घेतोय. ओके, बस हे एवढंच आहे. ते फास्ट मध्ये लिहून टाका काय काय घेणार आहे आपण. नोटबुक बनवा बेटा. सांगते त्यांची कॅरेक्टरिस्टिक आहे, त्याच्यामध्ये 2 मेल गॅमेट्स असतात, ते त्यावेळेस सांगते बेटा डिटेलमध्ये. ट्वाइस फर्टिलायझेशन इज ऑकरिंग बिकॉज 2 मेल गॅमेट्स आर देअर. आता सध्या एवढं. इथे एक अजून ऍड करा, याला इथे ई लिहिते, इथे एफ आहे. हिअर इट विल बी डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो अँड एंडोस्पर्म. फर्स्ट याच्यामध्ये आपल्याला काय समरी दिसतंय बेटा, ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट इथे कुठे काहीच नाही आहे. सो मेन काय असणार आहे, दिस वाली लाईन. ठीक आहे, ऑल फ्लॉवरिंग प्लांट्स शो सेक्शुअल रिप्रोडक्शन. सो दिस इज इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर दुसरं काय दिलेलं आहे, व्हॉट आर द एंड प्रोडक्ट्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. कोण आहे बेटा, फ्रूट्स अँड सीड्स. एंड प्रोडक्ट्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ फ्रूट्स अँड सीड्स. ठीक आहे, तर ते फॉर्म होतात. बस हे एवढंच आहे. सो अख्ख्या याच्यामध्ये इथे कुठेही समरी नाही लिहायची, काहीच नाही आहे इथे, फक्त हे 2 जे येतात ते पॉइंट्स इम्पॉर्टंट आहेत. आता त्यानंतर नेक्स्ट येत आहे फ्लावर, अ फॅसिनेटिंग ऑर्गन ऑफ एंजिओस्पर्म्स, है ना. सो व्हॉट दे आर सेइंग, चल बघा बरं काय बोलतात ते. ह्युमन बीइंग्स हॅव हॅड अन इंटिमेट रिलेशनशिप विथ फ्लावर्स सिन्स टाइम इन मेमोरियल. काही नाहीये त्याच्यामध्ये, है ना. म्हणजे लक्षात येते खूप आधीपासून जे आहे ना, तर आपण ह्युमन बीइंग्स फ्लावरला यूज करतोय खूप साऱ्या गोष्टींसाठी. ऑर्नामेंट्स म्हणून यूज करू शकतो, यु नो, असं लावण्यासाठी एक्सेट्रा. कुणाला भेटण्यासाठी आपण ते फ्लावर्स देत असतो. कधी डेड बॉडीज वरती टाकायला आपण फ्लावर्स यूज करतो. सो वेगवेगळ्या याच्यामध्ये रिच्युअल्स मध्ये पण आपण फ्लावर्स यूज करतो. सो टाइम इन मेमोरियल बोलले ना, तेव्हापासून फ्लावर्स आपण यूज करतोय असं काय. फ्लावर्स आर ऑब्जेक्ट्स ऑफ, बघा बेटा इथे जनरल गोष्टी दिलेली, ये वेगवेगळ्या याच्या ठिकाणी आपण यूज करतोय. and they are what have been used as what symbols for what conveying important human feelings such as love, affection है, happiness है, grief है, mourning आहे, etc. माहित आहे ना, कुणाला आपण रेड फ्लावर दिलं, इट मीन्स व्हॉट, इट इज अ सिम्बॉल ऑफ व्हॉट, लव्ह आहे. कुणाला ब्लॅक फ्लावर दिलं तर काय, सिम्बॉल ऑफ व्हॉट, हेट, है ना. असं असं जनरल गोष्टी आहेत त्या. सो याच्यामध्ये आता इथे काही नाही आहे. आता पुढे ऑर्नामेंटल म्हणजे काय बेटा, यूज फॉर लाईक दिस, येस, हा डेकोरेशन. चल एनसीईआरटी मध्ये ना बेटा एक वर्ड, सॉरी, हे जे डायग्राम्स दिलेले असतात, तर डायग्राम्सचे ऑल्दो लेबलिंग्स आपल्याला माहित असतात, पण हे जे आहे ते लेबलिंग्स प्रॉपर करायचे. बघा बरं सगळं व्यवस्थित लक्षात येत आहे का. त्याच्यामध्ये ओव्हरी बघा कुठे दिली, आपण काय मिस्टेक केली असती, ओव्हरीला, ओव्हरी इथे दिलेली आहे, आपण हिला ओव्हरी लिहिलं असतं. ती कोण आहे, येस, दिस इज व्हॉट, थॅलॅमस. चला लिहा बेटा, दिस इज थॅलॅमस.
ओव्हरी आत आहे, ओव्हरीच्या आतमध्ये कोण आहे, असा ओव्ह्यूल आहे ना. बघा ना, ओव्हरी कशी लक्षात आली असती जर नाही लक्ष दिलं असं. हे बघा, ही ओव्हरी आहे, ही कोण चालली ओव्हरीला लागून, दिस इज व्हॉट, स्टाईल, आणि हा कोण आहे, स्टिग्मा. ठीक आहे, बाकी मग काय नाही, मग सेपल्स येतात आणि काय सिंपल येतात. ओके, सो डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ लॉंगिट्युडनल सेक्शन ऑफ अ फ्लावर झालं. बस लिहिलं डायग्राम मध्ये. चल आता अजून एनसीईआरटी काय बोलते, इथे काही आहे का जनरल याच्यामध्ये, ते इम्पॉर्टंट आहे. लिसन, ऍक्च्युली आहे ना, इथे ते काय बोलतात आहे, कुठले हे चालू आहे बेटा, कुठले इव्हेंट्स घेतोय आपण, प्री फर्टिलायझेशन इव्हेंट, स्ट्रक्चर अँड इव्हेंट्स. व्हॉट डू यू मीन बाय प्री फर्टिलायझेशन. बघा, शनच्या आधी म्हणजे आपण आता काय घेतोय की एक प्री फर्टिलायझेशन इव्हेंट्स, इव्हेंट्स मीन्स व्हॉट इज हॅपनिंग है ना, ते त्याच्यानंतर येतात फर्टिलायझेशन, आणि नंतर काय येतात पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स. फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो कुठलं आहे, कुठलं इव्हेंट आहे, फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो पोस्ट फर्टिलायझेशन. फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर्स कुठलं येतं, प्री येतं. मेगास्पोर्स प्री येतं. फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स फर्टिलायझेशन, बरोबर. डेव्हलपमेंट ऑफ सीड फ्रूट पोस्ट फर्टिलायझेशन. ठीक आहे, तर असं घेत आहे. सो इथे आपल्याला आता काय घ्यायचं आहे, प्री फर्टिलायझेशन चेंजेस स्ट्रक्चर्स काय इव्हेंट्स आहे तो एक जनरल बोलतात. व्हॉट दे आर सेइंग दॅट, मनातल्या महत्वाचं, दॅट मच बिफोर. हा बरं, बघा पहिल्या लाईन मध्ये काय बोलताय, इथून इथपर्यंत काय बोलतात ते, एखादं एक्झाम्पल देऊन सांगा मला. व्हॉट दे आर सेइंग, मच बिफोर द ऍक्च्युअल फ्लावर इज सीन ना बेटा ऑन अ प्लांट. म्हणजे काय, हा 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 हा, म्हणजे प्लांटवर फ्लावर दिसण्याच्या आधी, हे प्लांट आहे, त्याच्यावरती हे फ्लावर दिसण्याच्या आधी एक डिसिजन झालेला आहे की ह्या प्लांटला ह्या ठिकाणी फ्लावर यायला पाहिजे, असं. म्हणजे काय बोलायचं आहे त्यांना, ते काय तुम्हाला इथे येण्याच्या आधी डायरेक्ट काहीच न कळत डायरेक्ट इथे येऊन आला नाही, इथे येण्याच्या आधी प्लॅनिंग झाली असणार आहे, काही ना काहीतरी आधी कुठला तरी विचार आला असेल, कुठून तरी काहीतरी न्यूज आली असेल, काही ना काहीतरी इव्हेंट्स घडले असतील, मग इथे आलात ना तुम्ही, असं. डू यू थिंक बेटा हॉर्मोन्स जे आपण बोलतो तर ते प्लांट्स मध्ये पण असतात का फक्त ॲनिमल्स मध्ये असतात, प्लांट्स ॲनिमल्स दोघांमध्ये हॉर्मोन्स आर देअर है ना, हॉर्मोन्स आर केमिकल्स, राईट. सो इथे ते काय बोलतात माहिती आहे का, की ह्या जे प्लांट आहे, प्लांटच्या लाईफमध्ये जेव्हा फ्लावर येणार असेल ना, तर त्याच्या आधी बऱ्याचशा काही गोष्टी प्लांटच्या लाईफमध्ये ऑलरेडी झालेल्या आहेत, तेव्हा तिथून काय होणार आहे, एक फ्लावर येणार आहे. म्हणजे जसं तुम्ही आता आधी बोललात ना की तिथे बर्ड फॉर्म झालाय, पण बर्डच्या पण आधी काहीतरी असणार आहे. म्हणजे खूप सारे जे ना, तर हॉर्मोनल चेंजेस याच्यामध्ये होत असतात बेटा. काय होतात, हॉर्मोनल चेंजेस. मला तर एक सांगा, एक सीड घेतला मी, सीड घेतला, त्याला मी सॉइल मध्ये टाकलं, मग लगेच त्याचा दुसऱ्या दिवशी झाड आलं, तिसऱ्या दिवशी फ्लावर आलं का, नाही आलं ना, नाही आलं. चला ठीक आहे, जरी आलं तरी 3 दिवस लागले ना त्याला, त्याच्या आधी काहीतरी असेल. अजून एक गोष्ट, ह्युमन बिईंग्स मध्ये पण न्यूबॉर्न बेबी लगेच रिप्रोड्यूस करतो का, नाही. आधी काय होतं, बर्थ होतो, न्यूबॉर्न बेबी मोठं 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 होतं. कुठे बेटा 14-15 इयर्स ऑफ एज पर्यंत. फिमेल्स मध्ये मेन्स्ट्रुअल सायकल येते, मेल्स मध्ये स्पर्मॅटोजेनेसिस होत असते, त्याच्यानंतर दे आर एबल टू रिप्रोड्यूस. लगेच रिप्रोडक्टिव्ह फेज येत नाही ना लाईफ मध्ये ह्युमन बिंगच्या किंवा ॲनिमल्सच्या पण. मग त्याच्या आधीपर्यंत ही जी ग्रोईंग फेज आहे, ही कुठली फेज आहे बेटा, प्री रिप्रोडक्टिव्ह फेज आहे ॲनिमल्सशी रिलेटेड. बिफोर 13 इयर्स ऑफ एज म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल येण्याच्या आधी जी फिमेल्स मध्ये जी फेज असते, इट इज व्हॉट बेटा, ही कुठली फेज आहे, द प्री रिप्रोडक्टिव्ह फेज आहे. मेन्स्ट्रुअल सायकल आलं की ऍट द एज ऑफ, जोपर्यंत मिनोपॉज येत नाही तोपर्यंत कुठला फेज आहे बेटा, शी कॅन रिप्रोड्यूस, रिप्रोडक्टिव्ह फेज. मिनोपॉज आल्यानंतर काय होतं, पोस्ट रिप्रोडक्टिव्ह, हे आलं.
सेम तसंच प्लांटच्या लाईफमध्ये पण असतं. प्लांट लगेच उगवल्या उगवल्या फ्लावर नाही देत, म्हणजे आणत नाही. इट मीन्स फ्लावर प्लांटमध्ये पण काय असतं, ॲज पर देअर जीन्स, जो त्या स्पीशीजचा त्याची लाईफ स्पॅन किती त्यानुसार. सो ते काही दिवस जे आहेत फ्लावर येण्याच्या आधीपर्यंत त्यांच्यामध्ये जी फेज असते दॅट इज विच फेज, व्हेजिटेटिव्ह फेज. नंतर त्यांच्यामध्ये फ्लावर येतं. मग ती कुठली फेज झाली, रिप्रोडक्टिव्ह. पुन्हा एकदा सांगते की फ्लावर प्लांट्स जे असतात बेटा, तर प्लांट आधी मोठा होतो, असा सीड टाकल्यानंतर प्लांट मोठा होतो. मग त्याच्यामध्ये कुठली लाईफ आली बेटा, कुठली फेज आली आहे, व्हेजिटेटिव्ह फेज असते. ठीक आहे, व्हेजिटेटिव्ह फेज आल्यानंतर त्याच्या लाईफमध्ये कोणाला, फ्लावर आला. मग त्यावेळेस त्याच्यामध्ये कुठली फेज आली बेटा, दॅट इज रिप्रोडक्टिव्ह फेज आली. एवढे लक्षात आलंय, दिस इज फेज. ओके. पण दे आर सेइंग फ्लावर्स येण्याच्या आधी प्लांट मध्ये सेव्हरल कुठले चेंजेस झालेले असतात बेटा, हॉर्मोनल अँड स्ट्रक्चर. सिंपल आहे ना बेटा. ह्युमन बिईंग्स मध्ये पण, फिमेल्स मध्ये पण. अजून एक सांगते, क्लास 12th मध्ये आहोत आता आपण. इथे जे आहे ते काही चॅप्टर्स असणार आहे ह्युमन रिप्रोडक्शनशी रिलेटेड. कुठला, वी आर द बायो स्टुडंट्स, वी आर द फ्युचर डॉक्टर्स. कुठलंही जे आहे तर हेजिटेशन बिलकुल पण नाही पाहिजे. बॉयज आर देअर, गर्ल्स आर देअर, बट कुठल्याही टाईपचं हेजिटेशन एक्सेट्रा कुठलंही नाही पाहिजे. ओके. सो व्हेरी सिम्पल बेटा. आपल्या ह्युमन बिईंग्स मध्ये, फिमेल्स मध्ये पण जेव्हा मेन्सेस स्टार्ट होत असतात, मिनार्च येतं. मिनार्च आल्यावर फिमेलच्या बॉडीमध्ये काय होतं, सो मेनी हॉर्मोनल चेंजेस आर देअर, स्ट्रक्चरल चेंजेस आर देअर. मिनोपॉज मध्ये पण काय होतं, हॉर्मोनल चेंजेस होत असतात, राईट. सेम तसंच हे प्लांटच्या लाईफ मध्ये पण काय होतात, सेव्हरल कुठले चेंजेस होतात बेटा, हॉर्मोनल अँड स्ट्रक्चरल चेंजेस ऑकर. है ना, झाले ते. आर व्हॉट initiated which lead to what, development of word is what, floral primordium. आता वर्ड आहे फ्लोरल प्रिमॉर्डियम. मी ना हा कुठला फ्लावर ड्रॉ केला, एक्झिलरी की अपायकल, वरती आहे. सो इट इज अपायकल, अपेक्स वरती, राईट. मग बेटा याचा अर्थ की फ्लावर येण्याच्या आधी या प्लांटच्या लाईफ मध्ये हे असं, आधी ही कंडिशन होती, मग ही. इट मीन्स इथे जो आहे, इथे जे काही सेल्स असतील, सेल्स, तर त्या सेल्स पासून त्यांचं काय होतंय बेटा, डिफरन्सिएशन. आणि मग त्यांच्यापासून काय फॉर्म झालाय, हा फ्लावर. बरोबर. डायरेक्ट फ्लावर नाही आलाय मोठा, आधी तो फ्लावर येण्याच्या आधी तिथे काय होतं बेटा, काही पर्टिक्युलर सेल्स होते. याला वर्ड प्रिमॉर्डियम बोलते ना. प्रिमॉर्डियम म्हणजे काय सांगू, एक सिंपल मध्ये सांगते. तुम्ही सगळे ना फ्युचरचे डॉक्टर्स, 1 वर्षानंतर जे डॉक्टर्स आहेत त्याचे तुम्ही सगळे आता काय आहात, प्रिमॉर्डियम. म्हणजे तुम्ही प्रिपरेशन करताय आणि तुम्ही नंतरहून कशात कन्वर्ट होणार आहे, डॉक्टर्स मध्ये. म्हणजे तुम्ही आता कोण आहात, यू आर द प्रिमॉर्डियम. बरोबर. सेम तसंच प्लांटच्या बॉडीमध्ये ज्या सेल्स पासून फ्लावर पुढे फॉर्म होणार आहे. आता मी फ्लावर इथे अपेक्सला घेतलाय, सो म्हणून जे तर मी इथले सेल्स घेते, अपेक्सचे सेल्स घेते. ह्या सेल्स पासून काय डेव्हलप होणार आहे, फ्लावर. सो इट इज नोन ॲज व्हॉट, फ्लोरल प्रिमॉर्डियम. बेटा ह्या इथे काही सेल्स आहे आणि ही लोक लीफ बनवणार आहे. मग तुम्ही काय बोलणार आहे, दीज आर विच प्रिमॉर्डियल सेल्स, लीफ प्रिमॉर्डियल सेल्स. बरोबर. ज्या सेल्स पासून लीफ फॉर्म होईल, लीफ प्रिमॉर्डियम. ज्या सेल्स पासून फ्लावर फॉर्म होईल ते कोण असणार बेटा, फ्लोरल प्रिमॉर्डियम. व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इझी ऍक्च्युअली, है ना. सो लीफ अँड हे जे आहे ते फ्लोरल प्रिमॉर्डियम. सो काय बोलतात ते, आणि. आणि इथं वर्ड काय दिलेला आहे, डिफरन्सिएशन. आठवलं डिफरन्सिएशन कुठे बेटा, ते आठवते, हे असं मी घेतलं होतं. थांबा, तुम्हाला लक्षात येईल का, मी जस्ट बघते तुम्हाला किती लक्षात येत आहे. प्लांट्सशीच रिलेटेड होते. आय हॅव टेकन डायग्राम लाईक दिस. इथे मी जे ना रूट कॅप टाकली होती. आता सांगा. हा, रिजन्स ऑफ रूट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मी असं केलं आणि इथे टिपला मी रूट कॅप टाकले. म्हणजे दिस इज व्हॉट बेटा, रूट्सचं होतं, रिजन्स ऑफ रूट. त्याच्यावरती कोण होतं बेटा, त्याच्यावरती कोण होतं बेटा, इलॉंगेशन. त्याच्यावरती कोण होतं, हा, ऍब्झॉर्प्शन, मॅच्युरेशन. बरोबर. सगळ्यात पहिले कोण होतं, रिजन ऑफ मेरिस्टमॅटिक्स. हा, त्याच्यावरती कोण होतं लगेच, इलॉंगेशन. नंतर काय होतं, मॅच्युरेशन.
मॅच्युरेशन म्हणजे तिथे रूट हेअर्स दिसले होते बाहेर, ते अब्सॉर्ब करतात. व्हेरी गुड. आणि ती खाली होती रूट कॅप. रूट कॅप पुन्हा होती बेटा टेरेस्ट्रियल की ॲक्वॅटिक होते? टेरेस्ट्रियल. आणि ॲक्वॅटिक मध्ये कोण होतं? रूट पॉकेट. व्हेरी गुड. मग बाळा आपण तिथे काय केलं होतं आठवते? त्याचे रिजन ऑफ मॅच्युरेशन होता. तिथे आपण काय वर्ड घेतला होता? डिफरन्सिएशन. मॅच्युअर होतात म्हणजे त्यांच्यामध्ये डिफरन्सिएशन. आता आपण ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ काय घेतलं होतं? रूट घेतलंय. ट्रान्सफर सेक्शन ऑफ रूट मध्ये बाहेरची लेअर काय घेतली होती आपण? एपिडर्मिस, एपिब्लेमा. त्याच्यानंतर कोणते सेल्स टाकले होते? कॉर्टेक्स. त्याच्यानंतर कोणते सेल्स टाकले होते? एंडोडर्मिस. नंतर काय टाकलं होतं? पेरिसायकल. नंतर काय होतं? जायलम, फ्लोएम. आणि सेंटर मध्ये कोण होती? मग हे डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स झाले ना बेटा ट्रान्सफर सेक्शन. सो दिस इज व्हॉट? डिफरन्सिएशन. बराबर. डिफरन्सिएशनचा मिनिंग काय घेतो जनरल आपण? चेंज होणं. व्हॉट इज डिफरन्सिएशन? चेंज होणं. राईट. सो म्हणून ते काय बोलतात आहे की सपोज इथे जर पर्टिक्युलर काही सेल्स असतील आणि इथून आपल्याला फ्लावर जर तयार करायचं असेल तर इथले सेल्स काय होतील बेटा? तर ते डिफरन्शिएट होतील अँड फर्दर ते काय होतील? डेव्हलप होतील. कशामध्ये बेटा? फ्लावर मध्ये. कारण आपल्याला काय बनवायचं आहे? फ्लोरल प्रिमॉर्डियल. अँड फॉर दिस व्हॉट वी रिक्वायर? सेव्हरल हॉर्मोनल और स्ट्रक्चरल चेंजेस. आलं बाळा लक्षात? चला परत बघा ते काय बोलता. आता ह्या लाईनचा मिनिंग का सांगा परत. पहिल्या लाईनचा मिनिंग बघा काय दिलेलं आहे? मच बिफोर प्लॅनिंग झालेली आहे. मच बिफोर द ऍक्च्युअल फ्लावर इज सीन ऑन अ प्लांट. ऍक्च्युअल फ्लावर इज सीन ऑन अ प्लांट. द डिसिजन दॅट द प्लांट इज गोइंग टू फ्लावर हॅज टेकन प्लेस. कुठलीही गोष्ट होण्याच्या आधी तिचं आधी काय होत आहे? डिसिजन होत आहे, मग प्लॅनिंग होत आहे. आधी डिसिजन डिसाइड केला जातोय, मग प्लॅनिंग होत आहे. बरोबर. इथे यायचं होतं, जॉईन करायचं, त्याच्या आधी तुमचं डिसिजन झाले, मग प्लॅनिंग झालं की कसं कसं यायचं, कसं कसं एक्सेट्रा जे काय असं, हे की नाही? तर ते आता पुढे इन्फ्लोरोसेन्स है ना. हे बघ बेटा इन्फ्लोरेसेन्स है ना आर फॉर्म विच बियर द फ्लोरल व्हॉट बर्ड्स अँड दॅन फ्लावर. का असं? आधी काय? बरोबर आहे. इन्फ्लोरेसेन्स मध्ये काय असतात बेटा? आधी बर्ड्स असतात, नंतर काय असतात? फ्लावर्स असतात. एक्झाम्पल सांगा कुठले कुठले इन्फ्लोरेसेन्स आपण स्टडी केले होते बेटा? वी हॅव स्टडीड विच वन? इट इज रेसमोस. अनदर विच? सी फॉर. आवाज येतोय का जास्त? 2 वाजले का? 5 मिनिट आहे. अरे हा तिचा पेपर आहे, वरती पाठवू का तिला? अच्छा. इन्फ्लोरेसेन्स सांगा बेटा कुठले कुठले होते इन्फ्लोरेसेन्स? वन इट इज रेसमोस. अनदर इट इज विच इन्फ्लोरेसेन्स? सायमोस. वन इज रेसमोस, अनदर इज सायमोस. आठवत असेल. जास्मिन मध्ये कोणता होता बेटा? जास्मिन, सायमोस. अँड गुलमोहर मध्ये रेसमोस. व्हेरी गुड. ठीक आहे. इन द फ्लावर है ना, इन द फ्लावर द मेल एंड फीमेल रिप्रोडक्टिव स्ट्रक्चर्स एंड्रोशियम, गायनोशियम डिफरेंशिएट एंड डेव्हलप. ठीक आहे. फॉर्म होता तसा. एंड्रोशियम consists of what beta? Wall of what? Stamens representing the male reproductive organs, and gynoecium represents what? Female reproductive organ. Why the word is wall? Wall म्हणजे काय? Here you can see petals. Petals कसे? चारी बाजूंना ना बेटा, एकाच पॉइंट वरती हे चारी बाजूंना. सो दे आर फॉर्मिंग व्हॉट? वोल. असं गोल याच्यामध्ये येत आहे. सो वोल्स आहे. हे कॅलिक्सचं पण काय बेटा? हे वाले वोल मध्ये चारी बाजूंना आहे, सो म्हणून त्याला काय बोलतो? वोल बोलता येते. कॅलिक्स हा वोल आहे. सेपल्स त्याचे काय? इंडिव्हिज्युअल मेंबर्स आहे. कोरोला हा काय? वोल आहे. पेटल्स काय? इंडिव्हिज्युअल मेंबर्स आहे. हा आपला एक वोल मध्ये WOB वोल आहे की इंडिव्हिज्युअल मेंबर आहे? वोल आहे. आणि तुम्ही सगळे एक 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 कोण आहे? इंडिव्हिज्युअल मेंबर्स आहे. लाईक दॅट. ठीक आहे. सेव्ह झाला. सॉरी. चलो एवढंच होतं. आता उद्याच येतं मेन टॉपिक स्टार्ट होईल मग आपला. ओके. याच्यात काय येत आहे सांगा. आता इथे फक्त एवढा एक क्लास समरी, कारण मी सगळ्यांना सांगते समरी लिहा, लिहत नाही. बघा बरं काय येत आहे त्याच्यात. इथे येईल बेटा एक लाईन येईल. काय बोलताय? डिसिजन ऑफ फ्लावर. लिहा ज्यांच्या ज्यांच्याकडे बुक आहे ना त्यांनी त्यांनी लिहा. छोटं छोटं लिहायचं आहे बेटा. स्वतःच्या बुक मध्ये लिहा ज्यांच्याकडे आहे ते. डिसिजन टेकन
बिफोर फ्लावरिंग, बिफोर फ्लावरिंग, डिसिजन टेकन बिफोर फ्लावरिंग. नंतर हॉर्मोनल अँड स्ट्रक्चरल चेंजेस आर इनिशिएटेड. इथून तिथपर्यंत घेऊ मग. हॉर्मोनल अँड स्ट्रक्चरल चेंजेस, हॉर्मोनल अँड स्ट्रक्चरल चेंजेस, बस हे एवढंच लिहितं म्हणजे ते लक्षात येईल. किंवा आणि इथे पहिलं काय ते डिफरन्सिएशन है ना, आणि दुसरं काय ते डेव्हलपमेंट, असं पाहिजे आपल्याला. हां डेव्हलपमेंट आणि फ्लोरल अँड प्रिमॉर्डियम, स्वतःच्याच लाईन याच्यात लिहायचं आहे तरी. ओके पुढे इन्फ्लोरेसेन्स आर फॉर्म्ड विच बिअर द फ्लोरल बर्ड्स अँड देन द फ्लावर, याचं काही गरज नाही आहे ना. हां आता इथे येतं, इथे काय सांगणार आहे, दॅट इज काय बोलले ते एंड्रोशियम. एंड्रोशियम काय सांगतोय, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, बस एवढंच आहे. आणि याच्यानंतर काय सांगितलेलं आहे तिथे, हां आणि इथे हे पण आहे ना. आणि इथे इथे घेते एंड्रोशियम मध्ये इंडिव्हिज्युअल मेंबर है ना, स्टेम्स. शॉर्ट मध्ये लिहायचं बेटा, म्हणजे तुम्ही नंतरून हे नाही वाचत बसणार, तुम्ही हे बघितलं तरी लक्षात येईल की अरे इथे काय दिलेलं आहे. नंतर अजून काय दिलेलं होतं, दॅट इज इथून तिथपर्यंत इथे काय देतात, दॅट इज गायनोशियम. अँड गायनोशियम मध्ये काय बेटा, इट इज फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आणि दुसरं काय लिहिणार आहे इथे, इंडिव्हिज्युअल मेंबर. आणि इथे काय लिहिणार आहे, पिस्टिल, असं नको करायला, पिस्टिल और कार्पेट. हे लिहा पटकन, तुमच्या बुक मध्ये लिहा. अरेचा पेपर आहे. अशी समरी पाहिजे हा बेटा आपल्याला.